नमस्कार मंडळी, आम्ही आता ट्रेकिंग करत करत चाललो आहे केदारेश्वरला. तुम्हाला आमच्या मागचा जरा रस्ता हे बघा, हे आत्ताशी सूर्य उगवतोय, मागं तुम्हाला दिसतंय. आणि इतकी सगळी झाडी, इतकी सगळी डोंगर आहे, त्याच्यामधून आपलं हे चालू एक्सपिरियन्स. कसा काय एक्सपिरियन्स? खूप सुंदर, तनू नवीन काहीतरी. तनू तुझं सांग केदारेश्वरबद्दल. कष्ट लागले आम्हाला, कष्ट लागले खूप यायला ना. तरी आम्ही गाडी घेऊन सोमेश्वर पर्यंत आलो. वैष्णवी तुझं काय मत आहे? खूपच छान. कसं वाटतंय? खूप छान एक्सपिरियन्स तुझा पावभाजीवर लक्ष आहे सगळं. हो, आज आम्ही डब्याला पावभाजी आणली आणि ह्या मागून जो आलात, म्हणजे आम्ही सगळ्या प्लॅनिंग करून प्री प्लॅन, पण खरं अशाच ट्रिप जरा जास्त चांगल्या होत्या ज्या कमी प्लॅनवाल्या असतात है ना. आणि लई प्लॅनिंग करत बसलं की मग नाही सक्सेसफुल होतं. आमचं काल अचानक ठरलं आणि रोशननं पण सिरियसली घेतलं, एकदम डायरेक्ट गाडी बिडी घेऊन आले, त्यामुळे आम्हाला पण सिरियस व्हावं लागलं. थँक्यू सो मच रोशन, तुझ्यामुळे आज आम्हाला केदारेश्वरला यायला भेटलं. ट्रिप ऑर्गनायझर. हा रोशन, धन्यवाद. धन्यवाद. तुझं काय मत आहे? तुझं काय मत आहे? धन्यवाद. अथक प्रयत्नांनंतर, खूप सारं कष्ट घेतल्यानंतर आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे. हे जे समोर तुम्हाला छोटीशी छटा दिसते ते आहे केदारेश्वरचं मंदिर. इतका सुंदर परिसर आहे आसपास, पवनचक्कीची एक थोडीशी लहर, झलक, आणि हे आहे मंदिर. चला आता पटपट जाऊयात आणि जवळून मंदिर पाहूयात. चला चला पटपट. इकडं अजून देवळात नाही आलो, देवाच्या पाया पडायची कुणाची चर्चा नाही, सगळ्यांची जेवणाची चर्चा चालली. तर ट्रेकिंगला आल्यावरती हीच खरी एक्साइटमेंट असते. रानात बिनात जायचं, मस्तपैकी जेवण. अय्यो माकडे मारू नका. एक आम्हाला सकाळ सकाळी जय हनुमानांचं दर्शन झालेलं, पाया पडा. जय हनुमान. खिचून आहे हे आमचे स्टँडर्ड मराठीवाला, पिशवी खिचून नाही घालत. चला, जय हनुमान, जय हनुमान. त्यांची टोळीच आहे. हो, मोठी टोळी, ती वाट बघतात. पण सॉरी, आमच्याकडे जास्त काय खायला नाही आहे. दीदीने चिक्कू आणलं. पाठीमागून पाणी घेऊन येऊयात, साफसफाई करूयात. हा मंदिराची या, हा पाठीमागून पाणी घेऊन येऊयात. हा, इथली साफसफाई करूयात, फरशी पुसूयात, हा देवळातली पूजा करूयात आणि जेवण करूयात. मेन आमचं मोटिवेशन तेच आहे. जेवण पहिल्यांदा अगोदर करू, जेवण करूयात, नंतर साफसफाई. नाही आधी देवाचं करूयात सगळं, दर्शन बिर्शन घेऊ आणि मग जेवण करू. आता साफसफाई केल्याशिवाय कसं दर्शन घ्यायचं? मी तर माझ्या आयुष्यात माकड एवढ्या जवळ नव्हतं. मी माझ्या आयुष्यामध्ये इतक्या जवळून माकड बघत आहे. इतक्या जवळून काय खरं नाही, इतक्या जवळ. जास्त असलं तर, पाणी जास्त असेल तर आपण अगोदर साफसफाई करूयात. हा, पाणी कमी असेल तर म्हणजे काय पाण्याचं कुंड आहे का? कुंडच आहे. हा, बघूयात पाणी किती. तिथं बादली एक दिसते बरं का. नाही, बाकीचं आहे, बकेट वगैरे आहे आपल्याला इथे. आपल्याला आहे का? नाही, आता नाही होईल का आपल्याला? नाही हमला होता. अयो, आहे की भरपूर पाणी आहे दीदी. अगं ते काढता आलं पाहिजे ना आपल्याला. थांब, मोठी माणसं, उंच माणसं आहेत आपल्या. चला तिकडं आलोय, इकडे कुंड आहे पाण्याचं, तिकडे दिसतंय पाणी. आणि अजून एक स्वच्छ पण होतं ना ग, दगडी बांधकामाचं, कुठतरी बघितलं. अयो, डायरेक्ट खड्डा. मग साफसफाई केल्यानंतर परत मग ना जेवण करायला, मग ते स्वच्छ जर नाही झालं तर जेवण नाही करावं वाटणार. काय करायचं मग? हा? छान वाटते. अगं आपण जेव्हा आलतो का नाही दीपू, तेव्हा काहीच नव्हतं. छोटंसं, फक्त एक छोटंसं ही जी गाभारा दिसतोय का नाही, तेवढंच फक्त होतं. ते पण दगडी बांधकाम होतं, जास्त नव्हतं इतकं व्यवस्थित. हे आता हा व्ह्यू बघा. इथं काय होतं ग, आपल्याशिवाय कोणी येत नाही परत. माकड दिसतंय ना, ती डायरेक्ट आमच्या अंगावरती धावून आलतं. आम्ही कसं तरी बाहेर निघालो, ह्यातनं कसं तरी एस्केप केलेला आहे. एवढे सगळे चिक्कू फक्त माकडांसाठी आणल्यात. आता ह्या माकडं म्हणजे ती खरं तिथे तुझ्यामुळेच आमच्या मागं लागल्यात. ते त्यांना माहिती आहे की ही खायला घेऊन येते. चला दीपाली, जा, पहिल्यांदा तुझा एक्सपिरियन्स माकडांना. हा, तिथूनच टाक, तिथूनच टाक.
ए मला पण एक पुण्य द्या की. दीदी हात नको बाहेर काढू. इंजेक्शन घ्यावे लागतात. गप्पे रोशनी बिचारी सेवा करते, माकड सेवा. काय तिला बी लगेच सेवेचा चान्स पाहिजे. भेटलं थोडंफार पुण्य तर सगळ्यांना का गं. ए वैष्णवी मागे सर, वैष्णवी मागे सर. मग त्या तोंडात पण जागा पुरवली. अगं अगं तिथे हे आमचं वनभोजन आहे डब्याला. मंदिर भोजन. इथं महादेवाचं मंदिर आणि महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या साक्षीनं जेवण चालू. मस्त मस्त मेनू. हो आता मेन्यू सगळ्यांनी ओपन करून दाखवा. मसाले भात वैष्णवी आले. हे मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवले. काय चिक्कू भात बनवले. भात मी ही बनवली. पावभाजी आणलेली आहे आपण. मस्त अशी पावभाजी. मस्त अशी पावभाजी. ती पण भाजी खरंच छान दिसते. कशी भाजी नाही चटणी आणि आपला डेझर्ट दाखवलं असते. डेझर्ट जरा लास्टला दाखवू. अजून भरपूर जेवण. सिरियसली मंदिराची हे चाललेली आहे. स्वच्छता चाललेली आहे. हे जरा मंदिर आडबाजूला असल्यामुळं लोक जरा कमी येतात. त्यामुळं जेव्हा जेव्हा दिदी येते तेव्हा पूर्ण स्वच्छच करून जाते डायरेक्ट. इकडं बाहेरच्या सभा मंडपाचं लोटायचं काम माननीय श्री तालुका कृषी अधिकारी करत आहेत. तालुका कृषी अधिकारी झाडताना असे दिसतात. ही बघा माकडांची किती मोठी टोळी. आत्ता आमचं जेवण झालं आणि आम्ही त्यांना पण थोडंसं खायला ठेवलेलं. हा जो मेन हा जो बसला आहे ना, तो मेन मुरक्या आहे त्यांचा. तेव्हा बाकीच्यांना जेवण करून द्याय नाही, एकटाच बसून खातोय. आणि हे सगळे बाकीचे आहेत ते त्यांची टीम आहे वाट बघती. कधी त्याचं होतंय आणि कधी आम्हाला भेटतंय. तरी आम्ही थोडंसं डाव करून बाकीच्या टीमला पण टाकलं आहे खायला. चला मंदिर मंदिराची स्वच्छता करायला आता आम्ही पाण्याच्या शोध मोहिमेवरती चाललेलो आहे. थांब आम्हाला येऊ दे, कॅमेरा येऊ दे. हे बघा इथं पाणी आहे असं छोटंसं. मी हे बोलत होती. आणि इथलं वरचं घ्यायचं ना पाणी. थांब सांगते तुला. एक पाणी भरून घेतलंय. परत जाऊयात देवळात. तोपर्यंत माझ्या मागचं हे व्ह्यू बघा तुम्ही. वैष्णवी घेते पाणी. गवत वाळलेलं आहे त्याच्यामुळं पायलंय घसारतात डायरेक्ट. मगाशी त्याच्यामुळंच लागला अगं मला. डायरेक्ट पाय गेला खाली. मोबाईल जपला पाहिजे माकडांनी. हो मोबाईलचं लय अवघड. त्यासाठी मी जरा व्यवस्थित धरते. जो मंदिरात निघालेला सगळा कचरा आहे आसपासच्या ह्यातून गोळा केलेला जो कचरा आहे तो इथं पेटवलाय. परत आता आमची आग विझवायची चाललेली आहे. वनवा पेटू नये याच्या भीतीने. आजचा पूर्ण दिवस पण किती छान रुक्मीव बन्धनान् मृत्युमोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. आमचं आता केदारेश्वरचं दर्शन झालंय. इथं एक खाली एक काशीनाथ ना, काशीनाथाचं एक अजून एक मंदिर आहे. आम्ही जरा तिकडे चाललोय. चला हा काशीनाथाला जायचा रस्ता.
आपल्याला आहे ना थोडं तेल वगैरे आणायचं तिथे परत नेक्स्ट टाइम पूजा केली का दीपू? सगळं सामानचं कॉम्प्लिकेटेड डिस्कशन चाललंय. ही माणसं भिलेली आहेत माकडांना. खाली हो जाय, रोशन एकटी डेअरिंग करते खाली जायचं. आता बघूया. फायनली इथूनच दर्शन घ्यायचं डिसाईड केलेलं आहे, कारण माकडं जरा जास्तच त्रास द्यायला लागली. इथं आहे कानिफनाथाचं सॉरी काशीनाथाचं मंदिर. काय केलं वैष्णवी? माकडाने डायरेक्ट पायच धरलाय वैष्णवीचा. आणि ती घाबरलेली मंडळी सगळ्यात पुढे गेली आणि मी हातात काठी घेऊन. तुझे ते फॉलोअर्स हो का? मला त्रास देत आहेत. मग ती माझ्याकडे का नाही आले, तुझ्याकडे काय आले? डेंजर रस्ता आहे बरं का. इकडे येताना एखादी काठी तर सोबत पाहिजेच. शेवटी आम्ही नाही तरी हा एक्सपिरियन्स पहिल्याच पायरीवर आला तर 5-6 पायऱ्या उतरत आला तर वर नाही खाली अशी उभी माकडाचा एक्सपिरियन्स शेअरिंग चालू आहे. सकाळ सकाळी